काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. हे वाक्य ऐकलं की डोळ्यासमोर येतं ते एकनाथ शिंदे यांचं बंड आणि आमदार शहाजी बापू पाटील यांचा चेहरा. कधी मोहिते पाटील, अजित पवारांवर टीका करताना केलेला एकेरी उल्लेख, तर कधी संजय राऊत यांना यानात बसवून चंद्रावर पाठवण्याचं स्टेटमेंट. आणि कहर म्हणजे बायकोची शपथ घेऊन केलेले भर कार्यक्रमातील वक्तव्य. शहाजी बापू म्हणजे कधी काय बोलतील याचा काहीच नेम नाही. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक सर्वात मोठी घडामोड म्हणजे शिवसेनेतील उभी फूट. आणि त्यातूनच महाराष्ट्रभर नावारूपाला आलेलं नाव म्हणजे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील. आपल्या भाषण शैलीमुळे कायमच चर्चेत असणारे शहाजी बापू यांचं यंदा विधानसभेला आपल्या होम पिचवरच निवडून येणं अवघड झालंय, अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू झाली आहे. याबद्दलच सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात. नमस्कार, मी समीर मोरे, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लका, ही पाटलाची औलाद आहे, जातीवंत औलाद आहे. 250 खोक्याची अशी जमीन पत्रावळ्यासारखी इसकटून टाकणारी कर्णाची औलाद आहे. ही घरात घेऊन जाणारी औलाद नाही. शिंदे गटाच्या आमदारांवर 50 खोके एकदम ओके असे आरोप झाल्यानंतर त्यावेळी अजितदादा पवार यांना सडेतोड उत्तर देणारं हे वाक्य आहे शहाजी बापू पाटील यांचं. शहाजी बापू पाटील हे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार आहेत. विद्यार्थी दशेत असताना शहाजी बापू पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून राजकारणात सक्रिय झाले. 1995 ला शेकापचे नेते दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या विरोधात त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि तेव्हा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला, पण 10 वर्षांनंतर म्हणजेच 1995 ला मात्र शहाजी बापूंना आमदारकी मिळवण्यात यश मिळालं, तेही अवघ्या 192 मतांनी. त्या टर्म नंतर मात्र शहाजी बापूंना सांगोल्यात निवडून येता आलं नाही. 1999, 2004, 2009 आणि 2014 या चारही टर्मला शहाजी बापू पराभूत झाले. 2019 ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यावेळीच सांगोल्यात एक मोठी राजकीय घडामोड घडली. ती म्हणजे शेकापच्या गणपतराव देशमुख यांनी तब्येतीच्या कारणास्तव आपल्या राजकारणातील निवृत्तीची घोषणा करत त्यांचा नातू अनिकेत देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. नवा चेहरा म्हणून अनिकेत देशमुख यांना सांगोल्याच्या जनतेने त्यावेळी नाकारलं आणि अवघ्या 674 मतांनी सांगोल्यात शिवसेनेचा भगवा फडकला. शहाजी बापूंच्या बोलण्यातला रांगडा ग्रामीणपणा आणि जे पोटात ते ओठात असं वागणं, त्यामुळे ते माध्यमात नेहमीच चर्चेत असतात. कोणावरही टीका करताना शहाजी बापू पाटील जराही मागे पुढे पाहत नाहीत. यंदा 2019 ची विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आणि त्यातच बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सांगोल्यात यंदा शहाजी बापू पाटील यांचं अवघड झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे. स्थानिक नेते शहाजी बापूंपासून दुरावले असून त्यांच्या कार्यकाळात पाण्याच्या विविध योजनांपासून अजूनही नागरिक वंचित असल्याने ते चहूबाजूने कोंडीत सापडल्याचं चित्र आहे. सांगोल्यातील मोठा भाग हा दुष्काळी आहे आणि येथील धनगर समाज हा शेकापला समर्थन करतो. त्यात यावेळी अजित पवार गटाचे नेते माजी आमदार दीपक साळुंखे यांनी देखील दंड थोपटत विधानसभेची तयारी सुरू केली आहे. पण महायुतीतून ही जागा शिवसेनेसाठी आतापर्यंत राखीव होती. यंदा अजित पवार गटाच्या इनकमिंगमुळे यंदा जागेवरून मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय बापूंबद्दल लोकांचा वाढता रोष यंदा त्यांच्या पथ्यावर पडणार असल्याचं मतदारसंघात बोललं जाते. त्याशिवाय यंदा अनिकेत देशमुख हा चेहरा आता लोकांसाठी नवा राहिला नाहीये. 1972 पासून 1995चा अपवाद वगळता सलग 11 वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या गणपतरावांच्या शेकापला मानणारा अजूनही मोठा वर्ग आहे. वाड्या वस्त्यांवर त्यांचं पसरलेलं जाळं आणि साधी राहणी, उच्च विचारसरणी असं वागणं लोकांना अतिशय आपुलकीचं वाटत होतं. त्यातच त्यांचा नातूही यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरून शहाजी बापू यांना टक्कर देणार यात शंका नाही. पण महायुतीतून ही जागा नेमकी कोणाला सुटणार, घड्याळ की बाण, यातून पुढची समीकरणे अवलंबून आहेत. पण प्राथमिकरित्या मतदारसंघाचा विचार जर केला तर टेंबू योजनेची वाट बघणाऱ्या सांगोल्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मात्र त्यांची तहान भागवणारा आणि शेतीला पाणी मिळवून देणारा आमदार सध्या हवाय. सांगोल्यात सुरू असलेल्या राजकीय चर्चेनुसार खरंच यंदा शहाजी बापू पाटील यांचं डिपॉझिट जप्त होईल का, की यंदा त्यांना निवडणुकीत मोठं यश मिळेल? याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.